कळंबमध्ये दर्गा असणारे तहसीलदार बाबा कोण होते आणि त्यांनी कळंबकरांना महारोगापासून कसं वाचवलं तर चला पाहूया. वर्ष होतं 1946. स्वतंत्र येण्याआधीचा तो काळ. पुणे, मुंबई, सोलापूर, बार्शी, येरमाळा असा प्रवास करून प्लेगची साथ कळंबमध्ये दाखल झाली. उंदीर आणि त्यांच्या अंगावरील पेशवामुळे हा रोग गावोगावी झपाट्याने पसरत होता. लोकांना ताप, घाम, मोठमोठे पुरळ आणि कागजांगेमध्ये उठणारा गड्डा. त्यामुळे गावात तेव्हा शिवीसुद्धा प्रचलित झाली होती. तुला बेमारीचा गड्डा उठू दे असं म्हणलं जायचं. मृत्यूचं सावट दाटून आलं होतं आणि एकाच्या घरात शोक असेल तर संपूर्ण कळंबकर जातपात बाजूला ठेवून सगळे एकमेकांना खंबीरपणे साथ देत होते. असे अनेक जण भीती न बाळगता अंत्यसंस्कारात खांदा देत होते. या परिस्थितीत गावकऱ्यांनी मामलेदार म्हणजेच तहसीलदारांचा धावा केला. ते होते जनाब सय्यद जाफर हुसेन साहेब. कर्तबगार, कनवाळू आणि लोकांच्या यातनेची जाण असलेले. गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांनी लगेच एक निर्णय घेतला. तो म्हणजे रोग उंदरामुळे पसरतोय आणि उंदीर घरातच राहतात, म्हणून संपूर्ण गाव घराबाहेर काढा. आणि एक असा क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला म्हणजे सगळं गाव आपली घर, झोपड्या, इमले सोडून गावाबाहेर चाळ्यावर राहायला निघालं. शेवंताबाई माळीचं शेत होतं, जे आजचं मोहेकर कॉलेजचं परिसर आहे. तिथून ते लांब पट्ट्यापर्यंत एक नवं गाव उभं राहिलं. दुकान, बाजारं, गिरणी सगळ्या गल्ल्या नव्याने वाटल्या गेल्या. पोलिसांसोबत स्वयंसेवक ठरवले गेले. उंदीर आत येऊ नये म्हणून 24 तास कडक पहारा. तहसीलदार साहेब दररोज चाळ्यावर येऊन लोकांच्या अडीअडचणीचा सोडवत होते आणि सगळं प्रशासन हलवून प्लेग विरोधात लढाई त्यांनी उभी केली होती. हळूहळू रोग आटोक्यात आला आणि कळंबमध्ये जी प्राणहानी फारच कमी झाली. तहसीलदार साहेब यांचं धाडस आणि संपूर्ण गावची एकजूट, त्यामुळे कळंब वाचला. आज गडीच्या पाठीमागे तहसीलदार बाबा हजरत सय्यद जाफर हुसेन साहेब यांची तिथे मजार आहे, ज्याला आपण तहसीलदार बाबा यांची दर्गा म्हणतो. तीच तहसीलदार बाबांची आठवण हिंदू, मुस्लिम सर्व समाजाचे लोक त्यांच्या मजारीवर चादर चढून करतात. लोक म्हणायचे तहसीलदार बाबा पावतो, गावचं रक्षण करतो. त्यावेळी लोक म्हणत असायचे की त्यांच्याकडे अनाकलनी अशी दैवी शक्ती आहे. ते मोठे वली आणि त्यांची प्रचिती तिथे आज येते. तहसीलदार पावतो. लोक म्हणतात की मागे त्यांनी एकदा गावात एका ठिकाणी बसून गावाच्या दुसऱ्या ठिकाणी लागलेली आग विझवली होती. तर त्याच्यामुळे तहसीलदार बाबांना मानणारा मोठा वर्ग कळंबमध्ये आहे. सगळ्याच समाजाचे लोक त्यांना मानतात. आणि ही स्टोरी जी आहे आणि हा इतिहास आहे तो सांगितला आहे, शब्दबद्ध केला आहे, तो म्हणजे राजेश नाना काटे यांनी. आणि त्या शब्दांनाच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या रूपात पाठवलेलं आहे. तर ही स्टोरी, हा इतिहासातलं जी घटना आहे ती जर आवडली असेल तर त्याचं सगळं श्रेय राजेश नाना काटे यांना जातं.